मैत्रिणींनो नमस्कार. पाटील भाग्यश्री क्रिएशनमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग बघणार आहोत. बऱ्याच ताईंना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. कटोरी चपटी होते, कटोरी त्यांच्या बॉडीमध्ये परफेक्ट बसत नाही. आणि जसं की सगळ्यांना माहिती आहे की राजाराणी कोचिंग पद्धतीनेच शिकवले जाते, कारण मी स्वतः त्यांच्याकडून शिकलेली असल्यामुळे मी जे शिकले तेच तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. बऱ्याच ताईंचे मेसेज येतात, ताई त्यांची फीज खूप जास्त आहे, पण तुम्ही शिकवतात, आम्हाला तुमचे व्हिडिओज आवडतात. पण आपले ऑनलाईन क्लासेस चालू असल्यामुळे, पेपर पॅटर्नच्या ऑर्डर पण खूप असल्यामुळे जसा मला वेळ भेटतो तसं मी तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करत असते. मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला खूप एक एक छोटे छोटे पॉईंट लक्षपूर्वक सांगणार आहे, खूप महत्त्वाची माहिती देणार आहे. तर तुम्हीसुद्धा शेवटपर्यंत जॉईन राहा. जर तुम्हीही आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे पण व्हिडिओज मी अपलोड केले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळून जाणार. सो आता आपण सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला इथं ही मेजरमेंट्स दिसत असतील. कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आहे. इथं मी डायग्रामसुद्धा तुम्हाला काढून दाखवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा लुक कसा असणार हे कळलं पाहिजे. इथं तुम्हाला शोल्डर, उंची, छाती, कमर, शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट, ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट, पाठीमागचा गळा, पुढचा गळा, बाहीची उंची 9 इंच आणि दंडगेर 11 इंच, अशा पद्धतीची मेजरमेंट्स आपण इथं घेतलेली आहेत. सो आता आपण सुरुवात करूया. मैत्रिणींनो, त्याआधी तुम्हाला जर कोणताही ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि कोणताही क्लास तुम्ही सहज जॉईन करू शकता. रेकॉर्डिंग तुम्हाला कायमस्वरूपीसाठी दिले जाते. किंवा तुम्हाला पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर लगेच तुम्ही पेपर पॅटर्न पण ऑर्डर करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझा मोबाईल नंबर मिळून जाणार. सो चला तर आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर टाकायचं असतं. शोल्डरचं मेजरमेंट काय आहे? 15.5 इंच. मग 15.5 इंचला आपण अर्ध करणार आहोत. डायरेक्टली मेजरमेंट टेपमध्ये 15.5 इंचला अर्ध करून टाकायचं. तुमचं जे पण असेल तुम्ही त्याला अर्ध करा. 7.5 इंचावरती एक मार्किंग करणार आहे. जिथं आपण मार्किंग केलं तिथून 1.5 इंच डाऊन जायचं. आता मी पाठीमागे एक व्हिडिओ अपलोड केला, एका ताईचा मेसेज आला की 1.5 इंच डाऊन का, तुम्ही तर आधी 1 इंच जात होते. पण बऱ्याच जणांना शोल्डरमध्ये पॉईंट तयार होतो, तो पॉईंट यायला नको म्हणून फक्त 1.5 इंच डाऊन जायचं आहे. बंद बाजूकडून प्रत्येकाने 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. प्रत्येक मापासाठी सेम. दोन्ही मार्क लक्षात घेऊन तुम्हाला इथं क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे. इथून मुंडा मार्किंग करायचा. मुंडा मार्किंगसाठी छातीचा चौथा भाग -3 इंच करा. छाती किती आहे? 38 इंच. 38ला डिवाइड 4 केलं, मायनस त्याच्यामधून 3 इंच केलं, किती मिळाले? 6.5 इंच. तर इथं तुम्ही बघू शकता, 38 छातीसाठी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 6.5 इंच. आणि तो मुंडा कसा काढला तुम्हाला माहिती झालं तर तुम्ही तुमची जी पण छातीची साईज असेल त्याला डिवाइड 4 करून -3 इंच करा. तर इथून मी डाऊन मार्किंगपासून मेजरमेंट टेप सेट करून 6.5 इंचावरती एक मार्किंग करणार. आता हे मार्क लक्षात घेऊन तिथून एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. छातीचं मार्किंग करा. छातीमध्ये 1 इंच लूजिंग ॲड करायचं. 38मध्ये जर आपण 1 इंच प्लस केलं किती झालं? 39. मग त्याचा चौथा भाग करायचा. 9.75 छातीचं मार्किंग करणार. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी प्रत्येकाने ॲड करायचं. डन. छातीचं मार्किंग करून झालेलं आहे. ब्लाऊजची उंची टाकायची. ब्लाऊजची उंची टाकायची आहे 1 इंच प्लस करून. 14.5 इंच उंची आहे. 1 इंच प्लस केलं, 15.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. ब्लाऊजचा गळा आहे 7 इंच. 7 इंचावरती एक मार्किंग केलं. त्यानंतर शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट आहे 10.5 इंच. त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं, 11 इंचावरती एक मार्किंग केलं. आता हे सर्व मार्क आपल्याला लक्षात ठेवायचे आणि इथून प्रॉपर असं ही लाईन्स आपण इकडे ड्रॉ करून घेणार. 3 लाईन्स तुमच्या झाल्या पाहिजे. डन. परफेक्ट. आता इथून मी टाकणार आहे शोल्डर मायनस. शोल्डर मायनस करण्यासाठी आपण आधी पण जी प्रोसेस वापरत होते तीच प्रोसेस आहे. फक्त तुम्हाला फिरवून न जेवता डायरेक्टली सरळ जेवायचं आहे. ओके. आपण म्हणतो ना, मागून फिरून खाल्लं काय आणि पुढून खाल्लं काय एकच आहे. तर सेम प्रोसेस खूप सोपं करून दाखवलं, जेणेकरून ज्यांना पण ही पद्धत खूप कठीण वाटते त्यांच्यासाठी या गोष्टी सोप्या झाल्या पाहिजे म्हणून. डायरेक्टली इथून कंपल्सरी 2 इंच मायनस करायचं आहे.
2 इंच मायनस केलं. आता इकडचा गॅप चेक करणार. ओके, तर किती मिळालेला आहे? 5.25 इंच. मग तेवढंच 5.25 इंच आपल्याला इथं एक मार्किंग करायचं आहे. दोन्ही मार्क लक्षात घेऊन आपल्याला इथून एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. सरळ लाईन मी ड्रॉ करून घेतली. इथून मुंड्याला आकार देऊन घेऊ. मुंड्याला आकार देण्यासाठी पुढे आपल्याला कंपल्सरी 1 इंच आणि पाठीमागे 1.25 इंच असं मार्किंग करायचं आहे आणि प्रॉपर इथून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. परफेक्ट, डन. इथं बघा शोल्डर आपल्याला सरळ करायचं आहे. डायरेक्ट टेप सेट करायचा, पट्टी सेट करायची आणि शोल्डर सरळ करून घ्यायचं. इथून आपल्याला शोल्डर पट्टीचं मार्किंग करायचं आहे. शोल्डर पट्टीचं मार्किंग मी करणार 2.5 इंच शोल्डर पट्टी आहे. 1 इंच प्लस केलं, 3.5 इंचावरती मार्किंग केलं. खाली आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच. हा पूर्ण बॉक्स तयार करून घेणार. तुम्हाला कंपल्सरी 2.5 इंच गळा रुंदी खाली टाकायची आहे आणि वरती शोल्डर पट्टी. आता आपण ह्या बॉक्समधून गोल असा गळ्याला आकार देऊन घेणार. इथून तुम्हाला टक्सची उंची आपण जिथं टाकली होती तिथं टक्सची रुंदी टाकायची आहे 4 इंच. ओके, आता हे 4 इंच मार्किंग केलं. खाली कंपल्सरी 3.5 इंचावरती मार्किंग करायचं. पुढे कमरेचा टक्स घ्यायचा आहे 2 इंच. आता कमरेचा चौथा भाग टाकायचा. कमर आहे 32, त्याचा चौथा भाग येणार 8 इंच. ओके, आणि त्यानंतर हा 2 इंच टक्स आपल्याला वाढवून घ्यायचा. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं. 1.5 इंच शिलाई मार्जिन लक्षात घेऊन ते मार्जिन जॉईन करून घ्यायचं. शिलाई मार्जिन जॉईन करून झालं. हा इथं तुम्हाला जो पण टक्स दिसत असेल तो टक्स आपल्याला ॲपेक्स पॉईंटला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. प्रिन्सेस कटला आकार देण्याची प्रोसेस पण एकदम सिंपल. आपल्याला ह्या क्रॉस लाईनचे सेंटर घ्यायचा आहे. डायरेक्टली मेजरमेंट टेप फोल्ड करायचा. सेंटरपासून वरती आतमध्ये एक डॉटेड लाईन आपण तयार करूया तशी, आणि सेंटरपासून ही खालच्या साईडने बाहेरच्या बाजूने करायची. तर डॉटेड लाईन तयार करून घेतली, पण इथं आपण आर्महोल कर्व व्यवस्थित असा सेट करणार. तर मी इथून आर्महोल कर्व सेट करून घेणार. खालच्या साईडने पण आर्महोल कर्व सेट करून घेणार. तुम्ही म्हणणार कटोरी ब्लाऊज आहे आणि तुम्ही प्रिन्सेस कटचा आकार कशाला देता? पण प्रिन्सेस कटचा आकार आपल्याला कंपल्सरी द्यावा लागतो प्रत्येक ब्लाऊजमध्ये. खाली 1/2 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि ही लाईन आपल्याला इथून सरळ जॉईन करून घ्यायची. सेम हुकाय पट्टीच्या साईडने पण 1/2 इंच आपल्याला हे मार्किंग क्रॉस करून घ्यायचं आहे. डन. आता तुम्ही जर इथं बघितलं तर खालचं आणि हे ओके, इथं आपलं मायनस होणार आहे. तर आता आपण वरच्या बाजूला बघूयात. तर वरच्या बाजूला आपल्याला इथं 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. ओके, तर 1 इंचाचा टक्स घेतला. इथून आपल्याला इथं जॉईन करायचा आहे ॲपेक्स पॉईंटला. ॲपेक्स पॉईंटला जॉईन केल्यानंतर इथून 1 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि इथून तुम्हाला साधारणतः 3 इंचावरती एक मार्किंग करून हा टक्स तुम्हाला इथं जॉईन करून घ्यायचा आहे. डन. तर हा टक्स मी इथं जॉईन करून घेणार. परफेक्ट. अशा पद्धतीने हा टक्स तुम्हाला इथं घ्यायचा आहे, कारण हा आपला कटोरी ब्लाऊज आहे. आता इथं जिथं जिथं मायनस होणार तिथं मी लाईन्स ड्रॉ करून देते. तर बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला हे जे सगळं ड्राफ्टिंग दिसतंय हे सगळं आपलं कट होणार आहे आणि हा आपला ब्लाऊजचा लुक. आता आपल्याला याच्यातून कटोरी तयार करायची. मग कटोरी कशी तुम्ही तयार करणार? चला तर आता मी तुम्हाला ते दाखवणार. सगळ्यात आधी खाली आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. 2.5 इंचावरती. ओके, 2.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ, म्हणजे ही आपली क्रॉस पट्टी असणार. क्रॉस पट्टीसाठी 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. आता हे जे मार्किंग आपण केलं आहे ते व्यवस्थित इथं प्रॉपर जॉईन करून घ्यायचं. डन. परफेक्ट. असं क्रॉस येणार, येऊ द्या, काही हरकत नाही. आणि इथून ना तुम्हाला क्रॉस पट्टीचा नॉर्मली आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम सिंपल प्रोसेस. डन. आता ही जी ॲपेक्स पॉईंटची लाईन आहे ना, हिला आपण अशी डॉटेड तयार करून घेऊया. डन. ही लाईन डॉटेड तयार केली. मग इथलं जे अंतर आहे ते किती आहे? 4. तर याच्यामधून 1/2 इंच मायनस करते.
3.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. ओके, आता ही जी लाईन आपण हे जे मार्किंग केलं, आता ही लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची. इथून गळ्याच्या साईडने 1 इंचावरती एक मार्किंग करायचं. ही लाईन पण इथून कंपल्सरी जॉईंट करून घ्यायची. लाईन जॉईंट तर करून घेतली, मग इथून कटोरीचा आकार द्यायचा. तर कटोरीचा आकार कसा देणार, नॉर्मली इथून हाताने प्रॉपर असा कटोरीचा आकार तुम्हाला देऊन घ्यायचा आहे. सिंपल. ही झाली तुमची कटोरी ब्लाऊजची संपूर्ण ड्राफ्टिंग. आता ही कटोरी आपल्याला वाळवायची पण नाही आहे आणि कटोरीमध्ये काही बदल पण करायचे नाही आहेत. ब्लाऊज तुमचा एकदम परफेक्ट बसणार. ज्या ऑलरेडी आधीपासून आपले व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल, पण जे कोणी नवीन असतील तर त्यांनी नक्की बघा आणि नक्की ट्राय करा. डन. आता हे आपल्याला इथून कट करून घ्यायचं आहे. मग मी काय करेल, याला इथून कट करणार. या साईडने पण पूर्ण कट करून घ्यायचं व्यवस्थित. आणि इथून ना पेपर थोडा असा एक्स्ट्रा कट करायचा. ओके, एक्स्ट्रा कट केला. हा जो टक्स आहे मुंड्याचा, हा आपला अशा पद्धतीने मायनस होणार. तर बघा, याला मी मायनस करून घेतलं ह्या टक्सला. परफेक्ट. आता याला मायनस केलं व्यवस्थित. ही लाईन पेपर खूप जास्त कडक आहे. ओके, कडक असल्यामुळे तो व्यवस्थित फोल्ड होत नाही आहे, पण समजून घ्या. आता इथून ना मी एक स्टॅपलरची पिन मारून घेते. स्टॅपलरची पिन मारली, पण इथं मुंडा आपला मागे पुढे झाला. मग मुंड्याला मागे पुढे होऊ द्यायचं नाही. परत आर्महोल कर व्यवस्थित असा सेट करून एक आकार देऊन घ्यायचा. परफेक्ट. बघा, आता आपला आकार एकदम परफेक्ट झाला. आणि इथून मग मी त्याला आकार व्यवस्थित छान असा कट करून घेणार. हे बघा इथून, कारण इथं जर पॉईंट आला तर ब्लाऊज शिवल्यानंतर मुंड्यामध्ये थोडा घोड येतो. म्हणून काळजी घ्यायची की इथला आकार तुम्हाला व्यवस्थित राऊंडमध्ये सेट करायचा आहे. आणि जसं की तुम्ही बघत असाल की एकदम प्रॉपर असा राऊंडमध्ये आपला हा आकार सेट झालेला आहे. परफेक्ट. इथून मी आता कटोरी कट करणार. डन. खालची क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. हा जो टक्स आहे हा इथंच असाच राहू द्यायचा. परत ह्या टक्समध्ये मी पिन मारून घेते. हा टक्स ओपन करायचा नाही. परफेक्ट. अशा पद्धतीने कटोरी आपली ड्राफ्टिंग कंप्लीट आहे. त्यानंतर हा जो आपला बेल्ट आहे, ओके, तर बेल्ट आपल्याला इथं अशा पद्धतीने ठेवून अटॅच करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात आता हा पार्ट जो आहे तो मोठा दिसतोय, हा छोटा दिसतोय, पण अस्तरवरती कट करताना डायरेक्टली त्याला एकसारखा कट करून टाकायचा. क्लिअर. डन. आता इथून सुद्धा मी एक स्टॅपलर मारून घेते, जेणेकरून हा बेल्ट आपला असाच राहिला पाहिजे. फॅब्रिकवरती कट करताना कसा कट करायचा ते पण तुम्हाला दाखवणार. आता शिलाई मार्जिन कुठं कुठं ॲड करायचं आहे ते आपण फॅब्रिकवरती बघणार, कशा पद्धतीने ॲड करायचं. आता आपण पाठीमागचा भाग ड्रॉ करून घेऊ आणि पाठीमागचं ब्लाऊजचं कटिंग आपण करून घेणार आहोत. डन. येस. तर सुरुवात करते. शोल्डरच्या निम्मं टाकायचं. शोल्डर होतं 7.25 इंच. सेम 7.25 इंच शोल्डर मी इथं टाकणार. वरती अनइवन पेपर आहे, तर एक लाईन मी सध्यासाठी ड्रॉ करून घेते. डन. आणि हे शोल्डर खाली मार्किंग कंपल्सरी इथून 1.25 इंचावरती एक मार्किंग करायचं. पाठीमागे पुढे हे मार्किंग सेम असतं. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग. क्रॉस लाईन ड्रॉ. आपण पाठीमागे जेवढा पुढे जेवढा मुंडा टाकला सेम मुंडा इथं टाकायचा. ही लाईन आपल्याला सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे. डन. छातीचा चौथा भाग टाकायचा. 38ला आपण डिवाइड 4 केलं, किती झालं मग 9.5 इंच. म्हणून मी इथून 9.5 इंचावरती एक मार्किंग, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड. बघा, नॉर्मल कमी पडलं पण मी त्याला वाढवून घेणार. ओके. येस. आता इथून ब्लाऊजची उंची टाकायची. ब्लाऊजची उंची किती आहे 14.5. 1 इंच प्लस केलं किती मिळणार आहे 15.5 इंच. मग हे आपल्याला व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. कमरेचा चौथा भाग 32चा चौथा भाग किती होणार 8 इंच.
त्यापुढे 1 इंच पाठीमागचा टक्स, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड. परफेक्ट. आता हे 1.5 इंच जे पण शिलाई मार्जिन आहे ते जॉईन करून घेऊ. आता बघा इथं मला नॉर्मली कमी पडलं आहे, पण काही हरकत नाही, ते मी नंतर फॅब्रिकवरती कट करताना वाढवून घेणार. अर्धा इंच मला ॲड करावं लागणार तिकडच्या साईडला. डन. इथून आपल्याला शोल्डर आतमध्ये यायचं आहे मायनस करताना 2.25 इंच, सॉरी 2 इंच. तर 2 इंचावरती मी एक मार्किंग केलं. इथून 5.25 मिळालं. सेम 5.25 इंच गॅप खाली मार्किंग करायचा. इथून आपल्याला ही लाईन सरळ ड्रॉ करायची आहे. शोल्डर पण इथून प्रॉपर सरळ करून घ्यायचं. इथून पुढे आपण 1 इंच क्रॉस गेलो, पाठीमागे 1.25 इंच क्रॉस जायचं. आर्महोल कर्व प्रॉपर असा सेट करायचा. डन. बघा आर्महोल कर्व सेट केला आणि मुंड्याला आपला आकार देऊन झाला. ब्लाऊजची शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच, 1 इंच प्लस केलं 3.5 इंच मला मिळालं. डन. आता इथून ना आपल्याला गळा उंची टाकायची आहे. मग माझ्या ब्लाऊजची जी गळा उंची आहे ती आहे 10.5 इंच. मग 10.5 इंचावरती एक मार्किंग करून घेणार. ही लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची. गळा रुंदी पाठीमागे घेणार आहे 2.25 इंच. तुम्हाला पसरट गळा आवडत असेल तर 3, 3.25 इंच तुम्ही घेऊ शकतात. मग हा पॉईंट आपल्याला इथं जॉईन करून द्यायचा आहे. डन. आणि इथून तुम्हाला आर्महोल कर्व व्यवस्थित सेट करून मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. डन. परफेक्ट. पाठीमागच्या टक्ससाठी इथून कंपल्सरी 4 इंचावरती एक मार्किंग करा. टक्सची उंची घ्यायची आहे तुम्हाला 4.5 इंच. हे बघा परफेक्ट. आणि टक्सची रुंदी आहे 1 इंच, म्हणजे टोटल दोन्ही बाजूला अर्धा इंच तो गेला पाहिजे. आणि हा टक्स असणार आहे आपला पाठीमागचा. तर अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही रेडी आहेत. आता याचं कटिंगसुद्धा आपण करून घेणार आहोत. पाठीमागच्या भागाचं एकदम सोप्या पद्धतीने कटिंग दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून बऱ्याच ताईंचे मला मेसेज येतात, राजाराणी कोचिंगकडून आम्हाला शिकण्याची खूप इच्छा आहे पण त्यांची फीज जास्त असल्यामुळे आम्ही शिकू शकत नाही. तर त्यांना आपल्या ह्या व्हिडिओची मदत होईल. आणि ज्यांना ज्यांना ही पद्धत कठीण वाटते तर अजिबात कठीण नाही आहे. माझ्याकडे आता पण माझी जी 8वी बॅच सुरू आहे त्याच्यात पण 70पेक्षा जास्त स्टुडंट इन्व्हॉल्व आहेत. आणि ती बॅच आपली आत्ताच सुरू झालेली आहे. आज आहे तुमची 28 जुलै. आज क्लासचा दुसरा दिवस आहे. ज्यांना कोणाला हा क्लास जॉईन करायचा असेल तर अजूनही तुम्ही क्लास जॉईन करू शकता. एकच ब्लाऊज शिकवून झालेला आहे, अजून भरपूर ब्लाऊज शिकवायचे बाकी आहे. अशा पद्धतीने आपलं इथंपर्यंत ड्राफ्टिंग कटिंग कंप्लीट आहे. आता तुम्हाला स्लीव्ज कटिंग मी दाखवून देते, कारण आपण पूर्ण ब्लाऊजचं कटिंग बघणार होते. डन. येस. फोल्ड पेपर घेतलेला आहे. पेपरची ही ओपन बाजू आणि ही बंद बाजू. बाहीची पूर्ण उंची 9 इंच, 1 इंच प्लस करायचं, 10 इंचावरती एक मार्किंग करायचं. लाईन सरळ मार्क करून घ्यायची. छातीचा चौथा भाग आहे 9.5 इंच, मार्किंग केला. इथून आपल्याला मुंडा खोली टाकायची आहे 4.25 इंच. आता हा जो पण आपला बॉक्स तयार झाला उंची आणि रुंदीचा. डन. आता ही जी लाईन आहे ही प्रॉपर मार्क करायची. इथून क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे अशा पद्धतीने. प्रॉपर इथून तुम्हाला 1.5 इंच आतमध्ये यायचं आहे. डन. क्रॉस लाईनचा तुम्हाला प्रॉपर असा सेंटर घ्यायचा आहे. डायरेक्टली तुम्ही अशा पद्धतीने टेप पण फोल्ड करू शकतात. बघा तिथंच माझा सेंटर आलेला आहे. डन. सेंटरपासून वरती अर्धा इंच, खाली अर्धा इंच. आणि इथून व्यवस्थित हा आकार आपल्याला ह्या अर्धा इंचपासून जोडायचा, परत त्याला खाली घेऊन जायचा. डन. परत इथून या आकाराला खाली जोडायचा आणि त्याला इथं जॉईन करायचा. तर तुम्ही हा आकार व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे हाताने. तर बघा आता किती प्रॉपर असा आकार आला. जो मी डार्क केला ना तो आकार आपला फायनल असणार. दंडगेर आहे 11, त्याच्या निम्म टाकला 5.5 इंच. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं. आता ही 1.5 इंच जे पण आपण मार्किंग केलं आहे ना हे 1.5 इंच जॉईन करून घ्यायचं. परफेक्ट.
अशा पद्धतीने आपलं स्लीवचं ड्राफ्टिंगसुद्धा कंप्लीट झालेलं आहे. तर मी इथून प्रॉपर याला कट करून घेणार. सगळ्यात आधी पाठीमागचा मुंडा कट करायचा. स्लीव्ज ओपन करायची आणि स्लीव्ज ओपन केल्यानंतर आपल्याला पुढचा मुंडा कट करायचा आहे. बघा किती छान असा हा शेप निघाला, असाच निघायला पाहिजे, एकदम प्रॉपर निघाला. बघू शकतात तुम्ही, हा असेल पुढचा मुंडा, हा असेल मागचा मुंडा. अशा पद्धतीने आपलं कटोरी ब्लाऊजचं संपूर्ण जे पण ड्राफ्टिंग आणि कटिंग असेल ते कंप्लीट आहे. आता तुम्हाला याचं स्टिचिंग बघायला आवडेल का मला कमेंट करून नक्की सांगा. मग मी स्टिचिंगचा व्हिडिओ पण अपलोड करेन. मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने दाखवण्याचा मी प्रयत्न केला. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्यांना कोणाला ब्लाऊजचे तयार पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील ते ऑर्डर करू शकतात. कस्टमर फीडबॅक पण तुम्हाला व्हॉट्सअपला बघायला मिळून जातील. सो आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ तुम्हाला आवडतात का त्यानुसार मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला आवडतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करते. मैत्रिणींनो, बाय, टेक केअर. चला तर भेटूयात आपण अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.